जय जय रघुवीर समर्थ। नको दैन्यवाणे जिणे भक्ती उणे, अति मूर्खत्या सर्वदा दुःख दुणे। धरी रे मना आदरे प्रीती रामी, नको वासना हेमधामी विरामी। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ बसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण चिंतनात्मक मागोवा घेत आहोत। सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 65 याचं चिंतन करणार आहोत। समर्थांनी गेल्या श्लोकामध्ये आमच्या या मनाची अवस्था आम्हाला समजावून सांगितली। का हा हरिबोध आमच्या हृदयामध्ये स्थिरावू शकत नाही, याचं कारण एकच आहे, अति मूढता, अति कामना, अति लोभ आणि अति विषय या चौघांनी आमच्या मनावरती जणू काही अधिराज्य केलेलं आहे। मन त्यांच्या अंकित झालं असल्यामुळं त्या मनाला या रामरूपाला, या रामनामाला घट्ट धरण्याचा काही केल्या बुद्धीच होत नाहीये, दृढताच येत नाहीये, त्याच्यामध्ये तेवढं सामर्थ्यच येत नाहीये। मग आम्हाला विवेकाने समर्थ माऊली समजावून सांगतेय की अरे ठीक आहे, तुला हा लोभ सोडवत नाहीये, तुला हा काम सुटत नाहीये, तुला हे विषय सुटत नाहीये, ही तुझी मूढता संपत नाहीये, पण या सगळ्याची परिणिती तरी बाळा कशात होते हे बघ ना एकदा। आमचं कसं झालंय माहिती का? थोडंसं हे कदाचित उदाहरण तुम्हाला गैर वाटू शकेल, परंतु एखादा अट्टल दारूबाज असतो ना, तो दारू पिता पिता त्याचा एक टप्पा असा येतो की दररोज या दारूची त्याला तहान तृष्णा अशी वाढत असते की त्याला काही केल्या त्याचा अंमल चढत नाही। तो अंमल चढत नाही म्हणून तो आणखीन पितो, पुन्हा एका टप्प्यावरती त्याचा अंमल चढेनासा होतो। तसं सज्जनो, जीवनामधली कामना, पूर्तता ही आणखीन कामनेची वृद्धी करते। थोडाफार लोभ हा अधिकाधिक लोभाचीच वृद्धिंगत करत चाललेला आहे। आणि जर ते तृप्त झाले नाहीत तर आम्ही एखाद्या लाचार दारुड्याप्रमाणे दैन्यवाणे होतो। तो जसा कुठेतरी रस्त्याच्या जवळ दुर्गंधीमध्ये पहुडलेला असतो, त्याला शुद्ध नसते, त्याच्याकडे जाणारे येणारे सर्व लोक छी छी करत असतात, तशी विषयामध्ये लिप्त झालेला माणसाची अवस्था असते। सगळीकडे अत्यंत अगतिक होऊन हात पसरत असतो। लोकांच्या मनामध्ये देखील त्याच्याविषयी कुठलाही सद्भाव, मूल्य राहत नाही, कारण त्याने आपल्या रामाचं विस्मरण केलेलं आहे। सज्जनो, अशी ही आमची सगळ्यांची झालेली अवस्था आहे बघा। त्यामुळे समर्थ म्हणतात आजच्या श्लोकामध्ये की नको दैन्यवाणे जिणे भक्ती उणे। म्हणा अरे असं दैन्यवाणे जीवन जगायचं, लाचार होऊन विषयांच्या धुंदीमध्ये कुठेतरी या दुर्गंधीमध्ये स्वतःला झोकून देऊन आपला लौकिकाची पर्वा न करता अशा पद्धतीने हे जीवन, खरोखर ही अशी लाचार अवस्था का झाली बरं आपली? नको दैन्यवाणे, याचं कारण एकच, आम्ही भक्ती उणे जीवन जगत आहोत। आमच्या जीवनामध्ये भक्तीचं प्राबल्य नाही, भक्तीचं अधिष्ठान नाही। सद्गुरूंनी दिलेल्या बोधाला आम्ही आमच्या जीवनामध्ये बहुमूल्य मानत नाही। आम्हाला हे विषय सुखच सर्व दृष्टीने बहुमूल्य वाटत असल्यामुळं या बोधाशिवाय आम्ही हे जीणं जगतोय,
आणि त्यामुळं जसं त्या एकच प्यालामध्ये ती सिंधू वारंवार मंगळसूत्राची शपथ घेऊन देखील आपल्या नवऱ्याला समजावून सांगत असते आणि तो देखील सांगत असतो, हो हो आता नाही दारू पिणार. पण पुन्हा पुन्हा तो जसा त्या एकच प्यालामध्ये या व्यसनाच्या अधीन जातो ना सज्जनो, तसं आमचं जीवन झालेलं आहे. त्यामुळे आमच्या जीवनात दैन्यवाणेपणा आहे, जो संतांना अजिबात आवडत नाही. बघा, दोन शब्द आहेत, एक आहे दैन्यता आणि दुसरी आहे दीनता. दोन्ही शब्द ऐकायला अगदी जवळजवळचे वाटतात, पण त्यामध्ये फार मोठा अर्थभेद आहे. जो दैन्यवाणा असतो, ज्याच्यामध्ये दैन्यता असते, तो संतांना अत्यंत मनापासून त्याज्य वाटतो, तिटकारा वाटतो अशा जीवांचा. आणि दीनता याचा अर्थ अहंकार शून्यता, अत्यंत शरणागत झालेला असा तो जीव, जो कर्तृत्व शून्य आहे, ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कर्तेपणा नाही, असा तो दीन झालेला जीव हा संतांना अत्यंत प्रिय असतो. जो अगतिक होऊन त्यांच्याकडे आलाय तो संतांना अत्यंत प्रिय असतो. त्यामुळं दैन्यता आणि दीनता याचा नीट फरक समजून घ्या. दैन्यता ही बाह्यांगाने दिसते, दीनता ही केवळ संतांना अंतरंगातून आणि आपल्या वाणीच्या आधाराने कळते. बघा, दैन्यवाणा मनुष्य ओळखण्यासाठी फार जास्त आपल्याला शोधावं लागत नाही. अगदी आपण सभोवताली नजर जरी टाकली तरी आपल्याला ही दैन्यता दिसून येते. प्रत्येकाला आपल्याच ताटामध्ये सगळ्यात जास्त वाढून घ्यायचंय, तसा हा प्रपंच इथं ओरबडण्याचंच काम सगळीकडे चाललंय. सगळेजण एखाद्या वखवकल्याप्रमाणे गिधाडासारखे आपल्याला कसा जास्त वाटा एखाद्या गोष्टीमधला मिळेल अशा पद्धतीने जीवन जगत असतात. हीच दैन्यता आहे. बघा, कितीही मिळालं तरी तृप्त नसलेले अनेक व्यापारी मी आमच्या या कॉर्पोरेट लाईफमध्ये बघत असतो. 1 रुपयाचं देखील झालेलं नुकसान त्यांच्या मनामध्ये क्षोभ निर्माण करतो. ही दैन्यता नाही तर काय आहे? बघा, यामध्ये कुठेही व्यवहाराच्या विरुद्ध जावं असं माझं सांगणं नाही, पण ज्याचं जीवन भक्तीच्या अधिष्ठानावरती आहे ना. मला एक आता सहज दौलताबादच्या किल्ल्यावर नाथांच्या जीवनातली गोष्ट आठवली. एकदा नाथ रात्रभर जागून काहीतरी हिशोब लावत होते. हिशोबामध्ये चूक होती उण्या पुऱ्या 1 पैशाची. आणि रात्रभर डोळ्यामध्ये अगदी तेल घालून त्या हिशोबाची तपासणी नाथ करत राहिले. जनार्दन पंत पहाटेच्या वेळेला आले. अरे नाथा, आज विश्राम नाही केला का बाळा? काय झालं? नाही स्वामी, आत्ता आपण येण्याच्या आधीच हा हिशोबातली चूक सापडली, मी पडणारच होतो. बघा ना, हा हिशोब काही केल्या लागत नव्हता रात्री, म्हणून जागा राहिलो. यावरती जनार्दन पंतांनी तो हिशोब बघितला आणि स्मित हास्य करत नाथांना म्हणाले, अरे नाथा, 1 पैशाच्या हिशोबासाठी रात्रभर जागलास, त्याच्यापेक्षा कितीतरी बहुमूल्य असलेल्या त्या रामाच्या शोधासाठी जर असा जागलास तर जीवनाची धन्यता होऊन जाईल. बरं बाळा, किती या संतांचे गोड शब्द, किती या संतांच्या बोलण्यामध्ये आर्ज. ही भक्ती न्यूनता जीवनामध्ये दैन्यता आणते, यात काही शंकाच नाही. कारण भक्तीशिवाय जीवन हे नेहमी असमाधानाने होरपळत असतं. आजच्या काळामध्ये आपण पाश्चात्य जगतामध्ये एक शब्द परवलीचा ऐकून आहोत, हायर अँड फायर, आणि ते तिथलं कल्चर देखील झालंय. एखाद्या माणसाला गरजेपुरतं आपल्या इथं कामाला घ्या, गरज संपताच त्याला फायर करा, म्हणजे काढून टाका. आणि याचं कोणालाही वैषम्यही वाटत नाही, कारण ते कल्चरच तसं आहे. सज्जनो, या हायर अँड फायर या कल्चरचा उद्गम बिंदूच कुठं आहे? मुळी असमाधानामध्ये आहे. त्या व्यक्तीला ते नोकरी गेल्यामुळं, त्याचं अर्थार्जन थांबल्यामुळं किती त्रासाला सामोरं जावं लागेल, त्याच्या मुलाबाळांचं कसं होईल, या सगळ्या गोष्टींची संवेदनशीलता या पाश्चात्य जगतातून जणू काही हरवून गेलेली आहे. याचं कारणच असं आहे की त्यांना जीवन जगण्याचं एकमेव ध्येय आहे, पैसा कमवा, वासनांची तृप्ती करा, बस हेच म्हणजे जीवन आहे. हे भक्ती विण जीवन ते जगत असल्यामुळं त्यांच्या जीवनामध्ये समाधान नावाच्या गोष्टीला कुठेही स्थान नाहीये. बघा, ही दैन्यता त्यांच्या जीवनामध्ये, जरी ते उंच्या गाड्यांमधून फिरत असले, जरी त्यांचा पेहराव हा अत्यंत चांगला असला, तरी देखील त्यांच्या सर्व प्रकारच्या वागण्या बोलण्यामधून एक प्रकारची दरिद्रताच आपल्याला दिसून येत असते.
मी बऱ्याचदा गमतीने म्हणतो की त्या स्वित्झर्लंडच्या आल्प्स पर्वतामध्ये देखील मी जाऊन आलो आणि आपल्या हिमालयामध्ये देखील फिरण्याचं गुरुकृपेने योग आला. त्या आल्प्स पर्वतामध्ये गेलो की ती अतिशय उत्तुंग हिमशिखरं, पण ती शून्य वाटतात. पण तीच हिमालयामध्ये कदाचित त्याच्याहून थोडीशी कमी उंचीची शिखरं मात्र एक फार सुंदर सकारात्मकता आपल्याला देत राहतात. याचं कारण असे सज्जनो की या हिमालयाच्या कुशीमध्ये पार्वती मातेचा जन्म झाला, अर्थात भक्तीचा जन्म झाला. आणि या भक्तीच्या जन्मामुळं हिमालय हा मनुष्याला शांतता प्रदान करतो. इतर ठिकाणी टुरिस्ट स्पॉट राहतात जिथं केवळ पैशाच्या नावाखाली नडलं जातं, लुबाडलं जातं. भक्ती विना जीवन हे असं आहे सज्जनो. आम्ही आमच्या जीवनामध्ये उत्तुंगता गाठावी, पण त्या उत्तुंगतेला पार्वती जन्माची देखील जर बाजू असेल तर ती उत्तुंगता ही मनाला सकारात्मकता देणारी ठरते. आणि मी म्हटलं त्याप्रमाणे केवळ उंच्या गाड्या, उंचे पेहराव, उंची वस्त्र, उंची निवास हे जर केवळ मनुष्याच्या समाधानाचे प्रतिनिधित्व करणारे असते तर आज हे पाश्चात्य जगत कदाचित फार समाधानाचं स्थान झालं असतं. ते स्वर्ग सुख देईल. लोक म्हणतात ना, भूतलावरचा स्वर्ग आहे हा देश. पण इथं स्वर्गाची वासना आहे कोणाला? नको वासना हेमधामी विरामी. समर्थांनी त्याला हेमधाम म्हटलेलं आहे. सोन्याचं घर, त्याच्यामध्ये राहण्याची आकांक्षा. सोन्याचं घर म्हणजे मृत्यू पश्चात स्वर्ग एक आहे, जिथं या इंद्र देवता सतत घाबरलेले असतात. त्यांना सतत कोणा ना कोणाचा तरी मद मत्सर असतो. आपल्या घरामध्ये देखील सोनं नाणं यावं या वासनेपोटी भयभीत झालेली आपण लोक बघतो, जी भक्तीविण जीवन जगत असतात. त्यामुळं इथं हेमधाम या शब्दाचा फार व्यापक अर्थ समर्थ सांगतायत. आम्हाला ही स्वर्गाची घरं नकोत, आम्हाला ही सोन्याची घरं नकोत. कदाचित ते उंची वस्त्र या उंच्या गाड्या आमच्याकडे नसतील, पण आमच्या महाराजांकडे एकदा आपण बघावं. श्री महाराज, एक त्यांच्याकडे फरगुल होता कोणीतरी दिलेला, फाटका होता, त्याला ठिगळं लावली होती. पण महाराज तो फरगुल घालून गोंदोल्याच्या रस्त्यावरती असे चालायचे जणू काही कोणी चक्रवर्ती सम्राट चालतोय. त्यांच्या चालण्यामध्ये असलेला तो ढब, म्हटलं तर त्याच्यामध्ये एक दीनता होती, पण दैन्यता नव्हती. ती वस्त्र फाटकी होती, कदाचित ती उंची वस्त्र नव्हती. जरी त्यांचा अधिकार होता, लोक त्यांना जरीची वस्त्र नेसवू शकली असते, पण माझे श्री महाराज जे भगवंतांनी दिले त्यामध्ये सुख मानणारे, समाधानाने परिपूर्ण असल्यामुळं त्यांच्या चालण्यामध्ये ती दैन्यता आम्हाला कधीच दिसायची नाही. याचं कारण रामाचं भजन, निरंतर राम भक्ती. सज्जनो, आणि हा अनुभव तुम्ही देखील घेऊ शकता. बघा, आमचा हा प्रपंच कसा आहे ना, जे आपण म्हणतो ना की अर्धा ग्लास भरलेला आहे का अर्धा ग्लास रिकामा आहे. प्रपंच हा नेहमी या अर्धा ग्लास भरलेल्यासारखाच असतो. कोणाचा थोडा कमी जास्त असू शकतो, पण आमच्या सगळ्यांचं लक्ष एकच असतं की किती रिकामा आहे. आणि तो कधीच परिपूर्ण होत नाही. राजा दशरथाला देखील संसार सुख हे शेवटपर्यंत परिपूर्णतेने घेता आलंच नाही. हा कोणाचाच कधी परिपूर्ण होत नाही. पण आमचा सगळा अट्टाहास त्याला पूर्ण करण्याचा असतो. पण या उलट जर तुम्ही भक्तीचं अधिष्ठान ठेवलं, रामाचं भजन केलं, तर तो आहे तो प्रपंच परिपूर्ण वाटतो. आणि वाटणंच महत्वाचं आहे ना. शेवटी हा सगळा भावविलास तर आहे. कुठली वस्तू ही परिपूर्ण नसते, त्या वस्तूपासून मिळणारी भावना हीच आम्हाला परिपूर्णता देते. असो द्या प्रपंच अर्धवट, असेल तो अर्धा ग्लास भरलेला, अर्धा रिकामा, पण तो माझ्या रामाचा आहे. त्यामध्ये जर मी राम भजन ठेवलं तर आहे तो प्रपंच मला रामाचा समजल्यामुळं परिपूर्ण वाटू लागतो. बघा, नको दैन्यवाणे जिने भक्ती उणे, अतिविषयी सर्वदा दुःख दुणे. विषय हा प्रपंचाचा अविभाज्य भाग आहे. या विषय भोगांसाठीच म्हणून काही आम्ही प्रपंच स्थापन करतो, पण बऱ्याचदा हे विषय आमच्या मनासारखे मिळाले नाहीत की दुःख होणं हा या प्रपंचामधल्या माणसाचा स्वभाव आहे. पण अशा प्रापंचिकाला जर रामभक्तीचं अधिष्ठान असेल आणि जर त्याच्या जीवनात रामभक्तीचं अधिष्ठान नसेल तर काय फरक पडतो हे समर्थ या श्लोकाच्या या चरणामध्ये सांगतात. अतिविषयी सर्वदा दुःख दुणे, डबल. म्हणजे एखाद्याला एखादी जखम झाली
की दोन व्यक्तींच्या प्रतिक्रिया या वेगवेगळ्या असू शकतात. ज्याची त्याची सहनशक्ती ही कमी जास्त असते. ज्याची सहनशक्ती कमी आहे तो अगदी आकांड तांडव करेल, आणि ज्याची सहनशक्ती जास्त आहे तो ते शांतपणे सहन करेल. प्रपंचामध्ये न्यूनता असल्यामुळं मनुष्याला विषय दुःख देणारच, पण जो रामभक्तीमध्ये आहे तो त्या विषय दुःखांना त्याचा स्वभाव समजून स्वीकारतो. त्याच्याविषयी कुठली तक्रार करत नाही. आपलं समाधान या रामभजनामध्ये तो टिकवतो. पण या उलट जो रामभजनात नाही तो मात्र या सर्व प्रकारच्या दुःखांनी होरपळून निघतो. अगदी छोटीशी गोष्ट असते, पण ती छोटीशी गोष्ट देखील त्याला अगदी हतबल करून टाकते, अगतिक करून टाकते, असहाय्य करून टाकते. याचं कारण ती भक्तीचं अधिष्ठान जीवनात नाही. तो राम त्याने आपला सर्वस्व मानला नाही, त्यामुळे त्याला हे जीवन टप्प्याटप्प्यावरती अत्यंत त्रास देणारं ठरतं बघा. मग अशा वेळेला समर्थ म्हणतात, अरे मना नको वासना हेम धामी विरामी, धरी रे मना आदरे प्रीती रामी. अरे रामाची ही प्रीती मना आदरपूर्वक तू धारण कर बरं, आदरपूर्वक. कारण राम हे एक असं तत्व आहे, जरी मी मूढ असलो तरी त्या मूढतेला अतिमध्ये तो परावर्तित करणार नाही. जरी मी कामी असलो तरी त्या कामाला तो एका टप्प्याच्या पुढे जाऊ देणार नाही. जरी मी लोभी असलो तरी तो राम आपल्या विवेकाने त्या लोभातून क्षोभ निर्माण होणार देणार नाही. मी जरी विषयी असलो तरी त्या विषयांना अतिविषय अशा परिस्थितीमध्ये हा रामराया येणार नाही. कारण रामाचं नाम हे या सगळ्याला मर्यादा पुरुषोत्तमासारखी मर्यादा घालून देतं, आणि आम्हाला ते कधीच या अति अवस्थेमध्ये नेत नाही. मग यासाठी काय करावं? त्या रामालाच आपण अत्यंत आदराने आपल्या हृदयामध्ये जतन करावं. आहे बाबा असा मी, तुका म्हणे तुझा जैसा तैसा दास, न करी उदास माय बापा. आहे तुझा असा दास, विषयी आहे, कामी आहे, लोभी आहे. आणि जर तू नसशील तर हा अति होण्यामध्ये याला क्षणभर देखील वेळ लागणार नाही. पण रामा आता अड उभा राहे नारायणा. रामा आता तूच मला सांभाळ, तूच मला वाचव, तूच माझ्या हृदयामध्ये विवेक जागृत कर, तूच माझ्या निरंतर हृदयामध्ये राहून माझं रक्षण कर. रामा ही अत्यंत आदराने आलेली काकुळती हा या रामाच्या चरणी व्यक्त झालेला आदर भाव आहे. आणि राम आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी निरंतर हातामध्ये धनुष्यबाण घेऊन उभाच आहे. कारण जेव्हा ती भावना अति या सदरामध्ये जायला लागते त्या क्षणी रामनामाचा बाण त्या चित्तामध्ये जाऊन त्या भावनेला तो शिथिल करतो. आणि हा अनुभव तुम्हाला येईल बघा. तुम्ही जर रामामध्ये असाल तर भावनांचा क्षोभ होईल, पण त्या क्षोभातून कृती तुमच्याकडून घडणार नाही. कारण त्या क्षोभाला लगेच शांतता प्रदान करणारं हे राम नाम तुमच्या हृदयामध्ये वास करतं. तो राम आपल्या या नामाचा बाण मारून या अति अवस्थेपासून तुम्हाला वाचवतो. पण यासाठी एकच करावं, धरी रे मना आदरे प्रीती रामी. या रामाच्या चरणी आपण अत्यंत आदराने प्रीती धरावी. आणि काय, नको वासना हेम धामी विरामी. ही सोन्याची घरं बांधण्याची वासना आपण आपल्या जीवनामध्ये ठेवू नये. जसं आहे तेच घर जर आपण समाधानाने स्वीकारलं ना तर ते घर आपल्याला निश्चितच सोन्यापेक्षा देखील आनंद देणारे ठरेल. आणि काय करायचं त्या सोन्याच्या घरांचं? आपण लहानपणापासून ती गोष्ट ऐकत आलो ना, त्या राजाला सिद्धी असते, ज्याच्यावरती हात ठेवेल त्याचं सोनं होत असतं. एक दिवशी तो चुकून आपल्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवतो आणि त्या मुलीचं देखील सोन्याच्या पुतळ्यामध्ये परावर्तन होतं. सज्जनो, या सोन्याच्या वास्तूंचा हव्यास सगळं जग करतंय. आपण थोडंसं वेगळं व्हावं, आपण खऱ्या अर्थाने रामदासी व्हावं आणि रामाच्या बद्दल आपण मनापासून आदरपूर्वक प्रीती धरावी. आणि मग राम ठेवेल तेच सोन्यासारखं समजून जगायला शिकावं. बघा जीवन किती आनंदमय होईल. तुम्हाला लोक सगळेजण हवेसे वाटू लागतील. लोकांना तुम्ही हा दैन्यवाणा मनुष्य हा सगळ्यांना त्याज्य असतो, पण जो राम भक्तीमध्ये असतो ना त्याच्याजवळ सगळेजण प्रपंची निमाले साधू संगे, तसे सगळेजण तुमच्या जवळ येतात. कारण तुमच्या जवळ ती गोष्ट आहे जी जगामध्ये कोणाजवळ नाही. ती आहे परम शांतता, परम समाधान, परम आनंद, जे भक्तीच्या द्वारे आम्हाला प्राप्त होत असतं. समर्थांच्या श्लोकाचा हा आपण गुरुकृपेने भावार्थ बघितला. आता यातील
पुढील श्लोकाचं चिंतन आपण उद्याच्या सत्रामध्ये करूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. जय